चला आज आपण जरा टाइम ट्रॅव्हल करूया, साधारण 20 वर्ष मागे जाऊया, 2004 मध्ये. तेव्हा प्रकाशित झालेलं एक डेटिंग गाईड होतं, हाऊ टू बी अ लेडी किलर. आज आपण पाहणार आहोत की त्या काळात दिलेला हा सल्ला आजही तितकाच प्रभावी आहे का. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. विचार करा, 2 दशकं म्हणजे किती मोठा काळ आहे नाही का. तर तेव्हा डेटिंगबद्दलचा सल्ला नेमका कसा होता, आपण त्या काळातल्या सामाजिक विचारांवर आणि सल्ल्यांवर एक नजर टाकणार आहोत, पण पूर्णपणे तटस्थ राहून फक्त विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून. तर पुस्तकातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आकर्षणाचा पाया, म्हणजे तुमचं सादरीकरण कसं आहे. लेखकाच्या मते कोणतीही व्यक्ती भेटण्याआधी तिचं बाह्य स्वरूप म्हणजे ती कशी दिसते हीच पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी असते. पटवून देण्यासाठी लेखक एक भन्नाट उपमा वापरतात. ते म्हणतात, विचार करा तुम्ही एका कार शोरूममध्ये आहात. तिथे जशी एखादी खराब दिसणारी गाडी लगेच रिजेक्टच्या ढिगारात जाते, तसंच माणसाचंही होतं. म्हणजे तुमचं सादरीकरण नीट नसेल तर तुमची संधी तिथेच संपते. मग चांगली पहिली छाप पाडण्यासाठी काय करायचं? लेखक अगदी सोपे सरळ 4 नियम सांगतात. 1. स्वच्छ रहा. 2. स्मार्ट दिसा. 3. फिट रहा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, आनंदी रहा. त्यांच्या मते हेच आहेत चांगल्या सादरीकरणाचे 4 मुख्य स्तंभ. आता स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी लेखक जराही मागे पुढे पाहत नाहीत. त्यांचं एक वाक्य आहे जे थोडं विचित्र वाटेल पण मुद्दा अगदी स्पष्ट करतं. ते म्हणतात, माझ्या ओळखीच्या कोणत्याही मुलीने मला कधीही अभिमानाने सांगितलेलं नाही की काल रात्री भेटलेला मुलगा ओल्या घोड्याच्या खताच्या बादलीसारखा वास मारत होता. यावरून काय समजायचं ते समजून घ्या. बरं, बाहेरून तर सगळं ठीकठाक झालं, पण आतून काय? म्हणजे आपलं मन, आपला आत्मविश्वास. आता आपण बाह्य स्वरूपाकडून वळतोय अंतर्गत तयारीकडे. या विभागाचं नाव आहे अढळ आत्मविश्वास, किंवा ज्याला लेखक इनर गेम तयार करणे असं म्हणतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी लेखकाने एक खूपच वेगळी कल्पना मांडली आहे, ती म्हणजे डेटिंग रिझ्युमे. आता हा काही नोकरीसाठीचा रिझ्युमे नाहीये, हा आहे स्वतःसाठी. बाहेर जाण्याआधी स्वतःच्या चांगल्या गोष्टी, स्वतःचं यश आठवण्यासाठी, जेणेकरून आत्मविश्वास वाढेल. हे बघा, इथे एक उदाहरण दिलंय, अगदी खरंखुरं एखाद्या व्यावसायिक रिझ्युमेसारखं दिसतंय नाही का. यात वैयक्तिक माहिती, करिअरमधल्या गोष्टी आणि स्वतःचे चांगले गुण लिहिलेले आहेत. याचा उद्देश फक्त एकच आहे, स्वतःला सकारात्मक गोष्टींची आठवण करून देणं. आता पुढचं तंत्र हे तर लेखकाच्या मते त्यांच्या अनेक ग्राहकांसाठी खूपच यशस्वी ठरलेलं आहे. त्याचं नाव आहे ॲक्ट लाईक यू काउंट तंत्र. म्हणजे असं वागा की तुम्ही महत्त्वाचे आहात. तर मग हे ॲक्ट लाईक यू काउंट तंत्र नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आत्मविश्वास असल्यासारखं वागणे ही पहिली पायरी आहे, आणि आत्मविश्वास वाटणे हा त्याचा परिणाम आहे. लेखकाच्या मते आधी कृती करा, मग ती भावना आपोआप तुमच्यामध्ये येईल. या सगळ्या सल्ल्याच्या मुळाशी लेखकाचा एक खूप ठाम विश्वास आहे. तो म्हणजे सकारात्मकता एका चुंबकासारखी काम करते. तुमचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल आणि तुम्हाला यशाची अपेक्षा असेल तर तुम्ही इतरांना आकर्षित करालच, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर तयारी झाली, आत्मविश्वास पण आला. आता खरी कसोटी म्हणजे प्रत्यक्ष कृती करायची वेळ. पुढचा विभाग आहे पहिली हालचाल करणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलायला जाण्याच्या भीतीवर मात कशी करायची. पण ही जी भीती असते ती नेमकी कशाची असते? या पुस्तकानुसार पुरुषांना समोरच्या व्यक्तीकडे जाऊन बोलायला सुरुवात करताना सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? पुस्तकात काही सामान्य भीती सांगितल्या आहेत, जसं की अरे देवा, पुढे जाऊन बोलायचंच मला खूप टेन्शन येतंय, किंवा मी काय बोलू हेच मला सुचत नाहीये. आणि या सगळ्याच्या पलीकडे ती एक अंतिम भीती, नकाराची भीती. मग या सगळ्या भीतींवर उपाय काय? चला आता पाहूया या पुस्तकात सांगितलेली काही खास तंत्र ज्याद्वारे संभाषण सुरू करता येईल. हे आहे 2004 सालचं मार्गदर्शन. पण काहीही बोलण्याच्या आधी तुमची देहबोली खूप काही सांगून जाते. लेखकाच्या मते ताठ उभं राहणं, आत्मविश्वासाने चालणं आणि थेट समोरून जाऊन संपर्क साधणं या गोष्टी आधीच तुमचा आत्मविश्वास दाखवतात. आता पाहूया प्रत्यक्ष संवाद सुरू करायच्या काही बिग बँग पद्धती. आणि पहिली पद्धत खरं सांगायचं तर जरा अजबच आहे. लेखक म्हणतात, जेव्हा ती तुमच्या मागून जाते तेव्हा तिच्याकडे असे वळा जणू काही तुमच्या नितंबाला चिमटा काढला गेलाय आणि खेळकरपणे म्हणा, हे काही हरकत नाही ना. बरं, दुसरी टेक्निक आहे बारमधली. ही जरा जास्त सभ्य वाटते. सल्ला असा आहे की तिच्या आधी बारजवळ पोहोचा. बारमनला सांगा की तिला आधी सर्व्ह करा आणि मग म्हणा, अरे वा, ह्या बारमध्ये शिष्टाचाराची कला अजूनही जिवंत आहे.
आणि आता एक शेवटचं उदाहरण जे लेखकाच्या मते साहसी स्त्रियांवर वापरता येतं, हे जरा ऐकूनच बघा. लेखक एका मित्राचं उदाहरण देतात जो म्हणतो, जर मी एक खोडकर मुलगा असेन तर तू माझ्या पायांवर लाकडी पट्टीने मारशील का? आणि लेखक पुढे म्हणतात की हे तंत्र खरोखरच खूप चांगलं काम करतं. पर या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते. लेखकाचा मुख्य संदेश हाच आहे की डेटिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, चांगली तयारी आणि एक पक्की योजना असणं याला पर्याय नाही. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. 2004 पासून आजपर्यंत म्हणजे या 20 वर्षात पहिली छाप पाडण्याची ही कला किती बदलली असेल. तेव्हाचा सल्ला आणि आजच्या पद्धती यात काय फरक जाणवतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?